अशोक खरात नुसतं नाव जरी घेतलं तरी महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त होतो. लाखोल्या वाहिल्या जातात कारण या भोंदू मांत्रिकानं कृत्यच तसं केलंय. पण धक्कादायक बाब म्हणजे या अशोक खरातवर सरकार देखील मेहरबान होतं. तसे पुरावेच समोर आलेत. सरकारमधल्या कोणत्या खात्यानं अशोक खरातवर कोट्यवधींची कृपा दाखवली होती? देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला धक्का लागावा म्हणून कोणत्या आमदारांनी अशोक खरातचा दरबार गाठला होता? अशोक खरातनं खरंच एका पत्रकाराचा खून केलाय का? अशोक खरातवरून सुरू असलेलं राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांमुळे हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. भोंदू मांत्रिक अशोक खरातनं नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये उभारलेलं ईशान्येश्वर मंदिर. एक लाखाला चिंचोके विकून, 9 लाखाला मधाची बाटली विकून, कधी कुणाला ब्लॅकमेलिंग करून तर कधी कुणाला सिद्ध पूजेच्या नावाखाली गंडा घालून वासनांद कॅप्टन म्हणजेच अशोक खरातनं अशा प्रकारे अल्पावधीत बक्कळ पैसा कमावला. आणि हा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी त्यानं ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केल्याचा आरोप होतोय. मात्र या मंदिराच्या उभारणीसाठी 2018 मध्ये राज्य सरकारनं देखील हातभार लावला आणि तोही थोडका नव्हे तर अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 1,05,00,000 रुपये मंजूर करण्यात आले होते. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. तर ज्या खात्याअंतर्गत अशोक खरातच्या मंदिरावर कृपा दाखवण्यात आली त्या पर्यटन विभागाचे मंत्री होते जयकुमार रावल. माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भात GR जगासमोर आणत फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हा बाबा सरकार पुरस्कृत बाबा आहे की काय अशी शंका घ्यायला जागा आहे असं मी म्हटलं होतं आणि ते आता सिद्ध होतानाही दिसते. हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याला मंदिर म्हटलं गेलं आणि त्याच्यासाठी 1,05,00,000 रुपये मंजूर झाले आणि 2018 साली ते पैसे त्यातली 25 लाख रुपये खर्च करायला मंजुरी मिळाली. हे सगळं जे घडलंय त्याला शासन जबाबदार आहे, शासनातले मंत्री जबाबदार आहेत, ज्यांनी प्रस्ताव मांडला ते जबाबदार आहेत, ज्या सचिवांनी हे प्रस्ताव मंजूर केले ते जबाबदार आहेत. तुम्ही आम्ही टॅक्स भरून भरलेली रक्कम एका भोंदू मांत्रिकानं उभारलेल्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी उधळण्यात आली. जयकुमार रावळ राज्याचे पर्यटन मंत्री असताना 2018 साली अशोक खरातच्या या आश्रमाला 1,05,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी इथे कसा खर्च करण्यात आलाय तर या परिसरामध्ये हे जे पेवर ब्लॉक्स घालण्यात आलेले आहेत दोन्ही बाजूंना ही जी झुडपं आणि काहीसं गवत दिसतंय याला लँडस्केपिंग असं संबोधण्यात आलं आणि त्यावरती 4,38,000 रुपये खर्च केल्याचं दाखवण्यात आलं. याशिवाय या परिसरात यातून अनेक कामं केल्याचं दाखवण्यात आलंय. या मंदिराच्या परिसरामध्ये एक सभामंडप देखील बांधण्यात आला ज्यावरती 36,20,000 रुपये खर्च करण्यात आले. पाणी दिलं कोणी दिलं म्हणून तिकडून ते सागरजी ते आपले भातखळकरजी म्हणत होते. आता मंदिराला त्या खरातच्या ट्रस्टला दान कुणी दिलं रावल यांच्या पर्यटन विभागाने ती मदत केल्याची माहितीच आहे. आता 1,87,00,000 रुपयाची. राजकीय नेते असतील किंवा IPS किंवा पोलीस असतील किंवा IAS असतील IPS असतील वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत याच्यामध्ये यांनी अनेकांनी हात धुवून घेतलेले आहेत. मी तो GR विधानसभेत दाखवलेला आहे. 2017 मध्ये रावल हे त्या विभागाचे मंत्री होते आणि त्यांच्याच मंत्रालयातून त्यावेळेस जे GR आहेत त्याला खूप तीर्थस्थळाला त्यांनी पैसे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 11व्या क्रमांकावर या भोंदू बाबा अशोक खरातच्या देवस्थानाला 1.5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. पण हा पापी खरात याचं सगळं पाप चालत असताना सरकार काय शांत बसलेले होतं आणि महिलांचं शोषण होऊ देण्याचं काम सरकारने केलेलं आहे असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या मंदिरावर 1,05,00,000ची कृपा का, कशी आणि कुणाच्या सांगण्यावरून झाली याचं उत्तर तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावलच देऊ शकतात. मात्र माध्यमांनी हा प्रश्न विचारल्यावर रावल यांनी मूग गिळून गप्प बसणं पसंत केलं.
सर तुमच्याकडनं निधी आला होता सर. सर तुमच्याकडनं निधी आला होता सर. आता सरकारच्या वतीनं कुणीतरी बाजू मांडायलाच हवी. ती जबाबदारी सांभाळली शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी. मला वाटतं ज्यावेळेला पर्यटन क्षेत्र म्हणून एखादं जेव्हा देवस्थान असतं तिथल्या भाविकांच्यासाठी ह्या सुविधा असतात, त्या काही कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या नसतात. सरकारी जेव्हा आपण निधी खर्च करतो त्यावेळेस त्या सार्वजनिक उपयोगासाठीच्या असतात. त्याच उद्देशाने हा निधी दिलेला असावा. ह्याच्यामध्ये आता जे प्रकरण घडले त्याला त्याच्यामध्ये थेट जोडणे कारण चुकीचं राहील. एकीकडे अशोक खरातच्या मंदिरावर सरकारनं दाखवलेल्या कृपेवरून विरोधक कोपलेत. दुसरीकडे अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो अशी शंका काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. पेनड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील. कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल. अशोक खराचं इन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण. जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना याची फाईल तयार झाल्यानंतर बडा खेला महाराष्ट्र में होगा. आता भोंदू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच भोंदू खराताला संरक्षण दिलं पाहिजे. आणि त्याच्या जीविताला धोका होईल तर ही नावं पुढची नावं उघडण्यासाठी सत्तेसाठी हे रेडा कापू शकतात, तर माणसाला पण कापू शकतात. त्यामुळे ह्याच्यावर त्यांना संरक्षण मिळून योग्य नावं जी खरी आहेत ती बाहेर पडली पाहिजे. तिकडे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक खरात बाबत एक खळबळजनक एक्सपोस्ट केली आहे. खरात प्रकरणात कारवाई केली तर डझनभर मंत्री, 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील. खरातच्या ईशानेश्वर मंदिराला सरकारनं 2018 साली 1,05,00,000 रुपयांचा निधी दिला होता. म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही भोंदू बाबासोबत फोटो समोर आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांचेही खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते. मुख्यमंत्री होण्यासाठी अघोरी पूजा केल्याची माहिती आहे. भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 6 महिन्यांपासूनच माहीत होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. अशोक खरातवरून राजकीय आरोप प्रत्यारोपाचा मंत्रोच्चार सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत मोठा बॉम्ब फोडला. भोंदू मांत्रिक अशोक खरातनं बाळू तुपे नावाच्या पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही. एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी कोणकोणते आमदार अशोक खरातकडे गेले होते याची मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे, अशी धक्कादायक माहिती आव्हाडांनी विधानसभेत दिली. दरम्यान आव्हाडांनी उल्लेख केलेले बाळू तुपे कोण तेही जाणून घेऊयात. रवींद्र उर्फ बाळासाहेब निवृत्ती तुपे हे नाशिकमध्ये मुक्त पत्रकारिता करायचे. अशोक खरात विरुद्ध त्यांनी अनेक बातम्या छापल्या. खरात समर्थकांनी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण मागे पडलं. अनेक जमिनींच्या व्यवहारात त्यांचा सहभाग होता. काही राजकीय नेत्यांशीही बाळू तुपेचं कनेक्शन होतं. 21 मे 2008 रोजी होर्डिंगच्या वादातून बाळू तुपे यांचा खून झाला. खुनामागे जागेचा वाद असल्याची चर्चा होती. नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. दिवसागणिक अशोक खरातशी संबंध असणाऱ्या नेत्यांची यादी आणि त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. आता अशोक खरात कोणकोणत्या नेत्यांची राजकीय कुंडली खराब करणार हे आता पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.